ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बुधवारी रात्री जुनी डोंबिवली पश्चिम येथे विजय पाटील यांना त्यांच्या घराशेजारी मोठा साप दिसून आल्याची सदर माहिती त्यांनी सेवा संस्थेत कळवली। रात्रीची वेळ असल्याने घटनास्थळी सेवा संस्थेचे सदस्य पूर्वेश कोरी, सुभाष पांडियन व त्यांची मुलगी मयुरी पांडियन हे घटनास्थळी पोहोचले। प्रथमदर्शनी पाहणी केली असता या ठिकाणी अजगर जातीचा साप निदर्शनास आला। सापाला सुरक्षित पद्धतीने पकडलं व तेथील लोकांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज दूर केले व योग्य ती माहिती देऊन जनजागृती केली, जेणेकरून वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट होत असलेल्या सापांना मारलं जाऊ नये असं आवाहन केलं। या घटनेची माहिती कल्याण वन परिक्षेत्र वनाधिकारी राजू शिंदे यांना कळवली। गुरुवारी सापाची योग्य ती तपासणी करून व नोंद करून वनविभागाच्या परवानगीने सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय। पावसाळा सुरू असल्याने सापांची बिळे ही पाण्याने भरल्याने ते मानवी वस्तीत, गाडी, घराच्या आजूबाजूला येऊ शकतात। त्यांना मारू नये, साप दिसल्यास कॉल करावा असं आवाहन सेवा संस्थेचे अध्यक्ष सौरभ मुळे यांनी केलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।